झी 24 तास एक पाऊल पुढे. टाइम प्लीज या सिनेमात उमेश कामत आणि प्रिया बापट सोबतच एक नवी जोडी असणार आहे. सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकर. या सिनेमात हे दोघं काय कॅरेक्टर प्ले करणार आहेत हे जाणून घेऊया सई आणि सिद्धार्थ कडूनच. लागली हे जरा कमी कर. टाइम प्लीज सिनेमामध्ये सई ताम्हणकर आणि सिद्धू पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. सई, खूप खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचं. काय रोल असणार आहे? टाइम प्लीज म्हणताय. ह्या सिनेमात रोल काय असणाऱ्यापेक्षा मी तुम्हाला कॅरेक्टर कसं असेल ह्याची थोडीशी झलक देते शब्दांमध्ये. एखादी व्यक्ती जिचा अंदाज येऊ शकत नाही की तिच्या मनात काय चाललंय, म्हणजे ती चिडली आहे, ती शांत आहे, ती कन्फ्युज्ड आहे, नक्की काय आहे. सो असं काहीसं तुम्हाला प्रथमदर्शनीय ह्याच्यात चकवा देणारं कॅरेक्टर माझं आहे. खरं काय ते हळूहळू नंतर उलगडत जातं आणि खूप मजा आली हे कॅरेक्टर प्ले करताना. खूप अवघड कॅरेक्टर होतं माझ्यासाठी. प्रिया मी सईविषयी हे बोलेन. प्रियाने तर खूप चांगलं काम केलं, उमेश आणि प्रियाने चांगलं काम केलं. तर मला खरंच सईने सरप्राईज केलं या सिनेमात, कारण सई खूप छान छान कामं करते. पण नक्कीच ह्या सिनेमातलं काम नक्कीच तिचं वेगळं आहे आणि लोकांना नक्कीच आवडणार आहे. पर्सनली मला विचारलं तर मला सईचं काम प्रचंड आवडलं आहे. ज्या पद्धतीने सई कामं करत असते, ज्या पद्धतीची सई कामं करत असते, प्रत्येक कॅरेक्टर की वेगळं दिसतं तिचं. तसं ह्या सिनेमातलं सईचं काम हे नक्की तुम्हाला आवडणार आहे. आणि मी स्वतः म्हणजे त्याच्यावर काम करत असल्यामुळे एक ॲक्टर, एक को आर्टिस्ट म्हणून मला खूप चांगलं फील होत होतं की अरे क्या बात आहे, मस्त आलं, सई मस्त आलं. आणि अशी कॉम्प्लिमेंट आम्ही चौघही एकमेकांना प्रत्येक वेळेला देत होतो. त्यामुळे सई जरी म्हणत असली चकवा आहे तर एक सरप्राईज पॅकेज आहे सई. आणि तिचं काम तुम्हाला नक्की आवडणार, ह्याच्यात शंका नाही. सिनेमा तर आवडणारच आहे, पण सई तुम्हाला नक्की सरप्राईज करणार. कौतुक करण्यापेक्षा काम एक वेगळ्या पद्धतीचा सिनेमा आहे. मुळात एक वेगळी लव्ह स्टोरी आहे, एक वेगळ्या थॉटचा सिनेमा आहे. आणि त्यात असे कॅरेक्टर्स असतात, म्हणजे माझं हिम्मतराव असेल किंवा सईचं असेल किंवा उमेशदा प्रियाचं असेल, एक प्रत्येकजण आपलं कॅरेक्टर आपली एक रिप्रेझेंट करत आहे. त्यात मला पर्टिक्युलरली सईविषयी हे बोलावं लागलं, कारण एक ॲक्ट्रेस म्हणून, मैत्रीण म्हणून तिला ओळखतोय, पण एक परफॉर्मर म्हणून तिने ना जे हे कॅरेक्टर केलं ना, हे कॅरेक्टर मला नाही वाटत ती कुठे दुसरीकडे करत असेल किंवा तसं केलं असेल किंवा तसं करेलही. या सिनेमातल्या कॅरेक्टर मात्र तुम्हाला नक्कीच आवडेल. हिम्मतराव एकदम प्रेमात पडलेला आहे कॅरेक्टरच्या. नेमकं काय कॅरेक्टर आहे काय? तुम्ही सिनेमा बघा, तुम्ही सगळे हिम्मतरावच्या प्रेमात पडणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की एक माणूस जो त्याचा लहेजा बोलण्याचा थोडासा गावठी आहे आणि तो जेव्हा तुम्हाला सांगतो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून मी डिग्री घेऊन आली, हे फक्त कन्व्हिक्शन हाच माणूस देऊ शकतो. हा, कारण इट इज अनबिलिव्हेबल. म्हणजे हे काय, हे असं थोडी नसतं, असं होत नाही आपल्याला. आपण कन्व्हिन्स होतो की नाही हे हा आला असेल ना, ह्याचा काही भरोसा नाही. सो सिद्धू तर वी ऑल नो की खूप कन्व्हिक्शनने काम करणारा, खूप हार्डवर्किंग मुलगा आहे. आता त्यांनी माझी स्तुती केली म्हणून मी करत नाही, पण मी आणि सिद्धू एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो आणि ओव्हर द इयर्स सध्या खूप बदललाय आणि त्याच्यात खूप चांगले बदल झालेत असं मी म्हणेन. तो खूप ओपन अप झालाय आणि छान आहे तो, आणि तो डान्सही छान करतो. त्याच्यामुळे भारी आहे. मला खूप मजा आली, कारण उमेश, प्रिया, सिद्धार्थ हे तिघेही मित्र आहेत. खूप वर्षापासून सगळ्यांची ओळख आहे, त्याच्यामुळे खूप धमाल आली आणि आम्ही खूप ओपन होऊन काम करू शकत होतो एकमेकांबरोबर. सो कुठल्याही प्रकारचा संकोच नव्हता, कुठल्याही प्रकारचे इनोव्हेशन्स नव्हते, कुठल्याही प्रकारची जेलसी नव्हती, काही नव्हतं. फक्त काम होतं आणि ते चोख केले सगळ्यांनी. असं हा जो हिम्मतराव आहे, ज्याने ऑक्सफर्डवरनं टॉपची डिग्री घेतली आहे, त्याच्या या कॅरेक्टरने इरिटेट होतं की तुम्ही एन्जॉय करता की काय? सिनेमामध्ये काय नाही, सिनेमात बघा. मुळात इरिटेट होण्यापेक्षा ना एक त्या कॅरेक्टरची मजा आहे, कारण तो बिचारा मनाने खूप चांगला आहे, मोकळा आहे आणि त्याला जे वाटतं ते बोलत असतो. मी एवढंच सांगेन की आता अख्खा एप्रिल संपल्यानंतर पाऊस पडल्यावर कसं झालं होतं लोकांना, तसं होईल सध्याचं कॅरेक्टर पण. एवढं सांगेन मी. ऋषा, माझी ना एक फॅन्टसी आहे, लग्नानंतरचा पहिला वाढदिवस लाईट हाऊस मध्ये करायचा. करू की, त्यात काय एवढं. लाईट हाऊस मध्ये ना
छान एक आत्ताच पहिला म्हणजे आमचा फर्स्ट लुक रिव्हील झाला आहे आणि आम्ही सगळे चौघही एक्सायटेड आहोत की अरे असं म्हणजे सिनेमा केल्यानंतर आज पहिल्यांदा पाहतोय, त्यामुळे ती एक्साइटमेंट आहे. हळूहळू जसं असं गाणी मस्त आहेत, ओव्हरऑल पॅकेज खूप चांगलं झालं आहे आणि अनिश, सम्या, पट्या सगळ्यांची कामं मस्त आहेत आणि आम्ही चौघही. सई यातली भाषा जी आहे जरा रफ अँड टफ दिसते, काहीतरी यंगस्टर्सला अपील करणारी अशी काही वेगळं दिसते काहीतरी. हो, कसं आहे माहिती आहे का की यंगस्टर्सना त्यांच्या भाषेत बोललं की ते जास्त रिलेट करतात असं मला वाटतं. त्यामुळे प्रियाच्या प्रेमात तर पडणार आहेतच, पण या फिल्मचे डायलॉग्स म्हणा किंवा प्रत्येक कॅरेक्टरचं डिटेल, मायन्यूट डिटेल्स, कसं आहे हे दोघेही यांचं नाटक असल्यामुळे ना त्यांचा हात इतका बसला आहे स्क्रिप्टवरती आणि स्क्रीन प्लेवरती की त्यांनी इतके सुंदर डिटेल्स त्याच्यात पेरलेत की हे खूप रेअरली पाहायला मिळतं. हा फोटो तू कधी टाकलास? काल मस्त आहे ना. नाही सॉरी कमला मी देऊन चिंगम चुलबुल पांडेला दाखवला. हा असा मित्र आहे तुझा? हो थंडी भरल अनारकली ही प्रेमात पडेल. पिक्चर मध्ये काम करते, मराठी हिंदी. या हाफ पॅन्ट मध्ये आमरी एकदम सामान वाटते, सामान. बटर 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 बटर. कॅरेक्टरला पाठीचं दुखणं आहे पासून तिची आई काय करत असेल पासून सगळं हे असं खूप कमी वेळेला बघायला मिळतं आणि त्याचा खूप आम्हाला फायदा झाला इकडे. सई जी आहे खूप अशी खुणशी दाखवली आहे की खूप एखाद्याच्या खूप प्रेमात पडली आहे म्हणून त्याच्याशी खूप असं पंगा हळूहळू घेत. सगळंच विचारतोय प्रशांत. हे दिस इज नॉट डन. मी कशी आहे काय आहे हे बघायला, सिनेमाच बघायला पाहिजे. सगळ्यांना काहीतरी उत्सुकता तर पाहिजे ना की सई नेमकी काय घेऊन येईल. हिम्मतराव येत आहेत माहिती आहे सगळ्यांना. फर्स्ट लुक बघितल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. ती हळूहळू आम्ही त्यांची जाणत नाही धरत, पण हळूहळू आम्ही तुम्हाला ते सांगूच. पण आता आम्ही आमच्या फर्स्ट लुकच्या नशीत आहोत आणि ते लोकांपर्यंत आला आहे आणि तो खूप हॅपनिंग आहे आणि त्याच्यावर्षी लोकांना वाटू दे काहीतरी पॉझिटिव्ह सिनेमा येतो आणि एक एंटरटेनिंग सिनेमा येतो. बघ बरं हिम्मतराव कसे भरभरून बोलतात काहीतरी. तू जरा काहीतरी की बाबा काय. मी म्हणेन खुंची वगैरे असं नाही, पण वेगळं कॅरेक्टर आहे. शांत आहे का कसं आहे ते मला माहीत नाही, मी खरंच नाही शब्दात सांगू शकत, पण मी आजपर्यंत केलं त्याच्यापेक्षा खूप खूप वेगळं कॅरेक्टर आहे एवढं मी नक्की सांगते. ओके, धन्यवाद आणि ऑल दी बेस्ट. तर सई आणि सिद्धूची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना टाइम प्लीज म्हणत पडद्यावर येते. परत जर तुम्हाला दिसला ना तर आपले संबंध संपले. असंच लांब राधिकाला राहायला सांगाल का? अमृता कोण आहेस तू? त्या मुलीमुळे नुकसान होते कळत नाहीये तुला, मला बघवत नाहीये. प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.